कनेक्टिव्हिटी, रोड कनेक्टिव्हिटी असेल, अनेक प्रकल्पांना जे काही पाण्याची योजना असतील आमच्या, त्या सगळ्याला खूप मोठ्या प्रमाणावर सपोर्ट केला आणि त्यामुळे आम्ही या राज्याला विकासाकडे घेऊन जाऊ शकलो आणि लोकांना कल्याणकारी योजना आम्ही देऊ शकलो आणि लोकांना आम्ही याच्यामध्ये मतं नाही, आम्ही लोकांची मनं जिंकलेली आहे. नंतर त्या हात वरती करा अशा प्रकारचं काम आमच्याकडून झालं नाही आणि त्यामुळे आम्ही काम करणारे लोक आहोत, कार्यकर्ते आहोत आणि म्हणून आम्ही 24/7 काम केलं. जेव्हा जेव्हा शेतकरी अडचणीत आला तेव्हा तेव्हा त्याच्या मागे आम्ही उभं राहिलो, त्याला वाऱ्यावर आम्ही सोडलं नाही आणि त्यामुळे जो जो सर्वसामान्य घटक जेव्हा जेव्हा अडचणीत आला त्याच्या मागे आम्ही उभं राहण्याचं काम केलं. त्यामुळे एक प्रकारचं हे सरकार जे आहे, एक पाठीराखा सरकार, एक सरकार जे आहे हे सर्वसामान्याला न्याय देणारं सरकार आहे, जनतेच्या पाठीमागे ताकदीने उभं राहणारं सरकार आहे. जसं आमच्या मागे केंद्र सरकार ताकदीने उभं राहिलं तसं आम्ही जनतेच्या मागे उभे राहिलो आणि म्हणूनच आम्हाला हा असा प्रचंड दैदिप्यमान हा विजय मिळालेला आहे आणि आम्ही या विजयाचं श्रेय जे आहे आमच्या मतदारांना देतो, जनतेला देतो, जे आमचे महायुतीचे सर्व कार्यकर्ते आहेत त्यांनी मेहनत घेतली आहे त्या सगळ्यांना देतो आणि म्हणूनच यापुढे जे काही काम आहे या जनतेच्या हितासाठी करणं एवढंच आमची जबाबदारी आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्या पत्रकारांना मनापासून धन्यवाद देतो, आपले आभार मानतो आणि आता इथून पुढे तुम्ही खऱ्या चांगल्या बातम्या दिल्या तर तुमचा TRP वाढत जाईल. आमचे प्रकल्प जे आम्ही सुरू केले त्याच्या बातम्या द्या, लोकांच्या फायद्याचे जे प्रकल्प आहेत त्याच्या बातम्या द्या. देवेंद्र जी, वाचाळवीरांच्या बातम्या दूंगा. देवेंद्र जी, एक सवाल ये है कि महाराष्ट्र में पिछले कुछ समय से जाति जाति में लगातार एक दंगा फैलाने की कोशिश हो रही थी. क्या स्थिर सरकार को लेकर के मैंडेट है क्या? दूसरा, वोट जिहाद शब्द आपने इस्तेमाल किया था, इस बार भी ऐसी कोशिश कई जगहों पर हुई थी, उसको कैसा जवाब? मुझे ऐसा लगता है कि प्रधानमंत्री जी ने एक जो नारा दिया था, एक है तो सेफ है, सब समाज को साथ में लाने वाली जो बात प्रधानमंत्री जी ने कही थी, महाराष्ट्र के लोगों ने उसको रिस्पॉन्ड किया है और महाराष्ट्र के सभी समाजों ने एक साथ मिलकर एक बड़ा मैंडेट हमको दिया है. मुझे लगता है कि आज निश्चित रूप से जो लोग तुष्टीकरण की राजनीति करना चाहते थे, जो डिविजिव पॉलिटिक्स करना चाहते थे, उनको करारा जवाब जनता ने ही दिया है और प्रधानमंत्री जी की बात को लोगों ने यहाँ पर एक्सेप्ट किया है.